माणसाची इच्छा असेल ना, माणूस प्रत्येक गोष्टीतून शिकतो. झालं असं, मागं जो गजरा गवत दिसतोय तेवढाच गजरा गवत राहिलाय आणि ते पण बेण्यासाठी ठेवलाय. आता आखाडा झालाय, आखाडा समोरच आम्ही गवत, जे गजरा गवत आहे, मक्का पण घेतलाय, ऊस पण घेतलोय. पण सध्या स्थितीमध्ये आता 1 ते 2 महिने लागतील त्याला गवत यायला. तोपर्यंत मला चारा नाहीये. मग चारा नाही तर करायचं काय? ते हाचा मळा आहे आमचा, मळ्यामधला ऊस आहे. ऊस आम्ही द्यायला 2 दिवस झालं सुरू केले. 2 दिवसापासून मी निरीक्षण केलंय की म्हणजे जी सरस्वती आहे, नवीन लक्ष्मी म्हैस आणलेली सरस्वती आणि लक्ष्मीमध्ये दुधामध्ये इन्क्रीज झालेली आहे. जर का मी बसलो असतो, अरे माझ्याकडे चाराच नाही, काय करावं काय नाही, आणि ऊस पण चालू केला नसता, तर मी कधीच दुधामध्ये इन्क्रीज करू शकलो नसतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये असे खूप सारे प्रश्न येतील जिथं तुम्हाला असं वाटलं की आता प्रश्नाचं उत्तर नाहीये, पण ते प्रश्न तुम्हाला काही ना काही शिकवण्यासाठी येतो. जर का त्या प्रश्नाला प्रॉपर डोळे उघडून जर का निरीक्षण केलं, त्याच्यामध्येच तुमचं भविष्य लपलेलं असतं. त्यामुळं असे खूप सारे प्रश्न येतील, त्याला तुम्ही सॉल्व्ह करत जा आणि यशाची पायरीकडे चलत जा.